नवविधा भक्ती सांगितलेली आहे। नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाची भक्ती आहे ती म्हणजे श्रवण भक्ती। जीवनामध्ये आपण ज्यावेळेस श्रवण भक्ती करतो, ऐकल्यानंतरच आपल्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते। ऐकिले ते धरा ध्यानी। पहा, शिष्यानं गुरुचं ऐकावं, विद्यार्थ्यानं शिक्षकाचं ऐकावं, लेकरा बाळांनी आई वडिलांचं ऐकावं, भक्तांनी देवाचं ऐकावं। कारण ऐकून घेतल्यानंतरच आपल्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होणार आहे। एखाद्याची आपण गोष्ट ऐकून न घेता आपण विनाकारण त्याला टाकून बोलू लागलो तर त्याचा व्यर्थ त्या ठिकाणी फायदा होईल, फायदा होणार नाही। म्हणून ऐकून घेणं जीवनामध्ये गरजेचं आहे। काय ऐकावं? भगवान शिवाच्या कथा, कीर्तन, पारायण, शिवपाठ हेच आपल्या जीवनामध्ये आपण ऐकावं, कारण याच्यानं आपल्या जीवनाचं हित होणार आहे। मी जर तुम्हाला प्रश्न केला, या जगाच्या पाठीवर पैसा श्रेष्ठ आहे की ज्ञान श्रेष्ठ आहे, तर तुमचं उत्तर काय असेल? या जगाच्या पाठीवर धन श्रेष्ठ की ज्ञान श्रेष्ठ असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? आजीमाई, काय श्रेष्ठ आहे? आता इथं मंदिरात बसले आहेत म्हणून म्हणणार ज्ञान श्रेष्ठ आहे। हाच प्रश्न जर मी मंदिराच्या बाहेर विचारला असता, महाराज पैशा विना काडी हालत नाही हो, या जगाच्या पाठीवर पैसा श्रेष्ठ आहे, तुम्ही म्हटला असता। जीवा आणि शिवा नावाचे दोन मित्र शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेले आहे। जीवा म्हणतो आहे जगाच्या पाठीवर पैसा श्रेष्ठ आहे, आणि शिवा म्हणतो आहे जगाच्या पाठीवर परमार्थिक असं ज्ञान श्रेष्ठ आहे। दोघांमध्ये वाद लागला, दोघांमध्ये भांडण लागलं, दोघांमध्ये त्या ठिकाणी वादविवाद लागला। तो म्हणतोय पैसा श्रेष्ठ आहे, हा म्हणतोय ज्ञान श्रेष्ठ आहे। दोघांचं भांडण त्या देशातल्या राजाकडे गेलं। राजे, जीवा म्हणू लागला, राजे माझा प्रश्न असा आहे, या जगाच्या पाठीवर पैसा श्रेष्ठ आहे। समोर शिवा आला, नाही नाही राजे, हा जीवा म्हणतोय ते खोटं आहे, या जगाच्या पाठीवर परमार्थिक असं ज्ञान श्रेष्ठ आहे। कोण म्हणू लागलं? शिवा। तिथेही दोघांचं भांडण लागलं। राजाला कळे ना गेलं कोणाच्या बाजूनं न्याय द्यावा, कारण दात ही आपले, ओठ हे आपले, दोन्हीही सारखेच, दोघांकडून तेवढेच पैसे घेतल्यामुळं कोणाच्या बाजूनं निकाल द्यावा हे बऱ्याच वेळेला जजला सुद्धा कळत नाही, आहे की नाही? कोर्टामध्ये सुद्धा असा प्रसंग येतो, दोघांकडून बरोबर पैसे घेतल्यामुळं जज साहेबाला सुद्धा कळत नाही कोणाच्या बाजूनं निकाल द्यावा। तर असाच प्रसंग या ठिकाणी सांगत असताना जीवा आणि शिवा भांडण करत आहेत। राजाला उत्तर द्यायचं कळेन असं झालं। 1 तास 2 तास गेल्यानंतर या राजाला भला मोठा राग आला। रागाच्या भरामध्ये एक पत्र लिहिलं, आणि पत्रामध्ये असं या ठिकाणी लिहिण्यात आलं, जीवा आणि शिवा नावाचे दोन्हीही मुलं मूर्ख आहेत, त्यांनी विनाकारण चित्र विचित्र प्रश्न विचारून मला त्रास दिला, त्यामुळं यांना तुमच्या देशामध्ये फाशी द्या अशी रोम देशाच्या राजाला पत्र लिहून चिठ्ठी लिहिली, खाली आपला विश्वासू म्हणून सही केली, आणि जीवा नावाच्या मित्राच्या हातामध्ये पत्र दिलं आणि सांगितलं, तुम्ही तुमचा प्रश्न रोम देशाच्या राजाकडे घेऊन जा आणि तो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल। दोघंही मिळून रोम देशाच्या राजाकडे गेलेले आहेत, आणि तिथं या जीवा आणि शिवानं रोम देशाच्या राजाला वंदन करून जीवा नावाच्या मित्रानं ते पत्र रोम देशाच्या राजाच्या हातात दिलं, आणि तिथं प्रश्न विचारू लागलं, राजे माझा प्रश्न आहे, जगाच्या पाठीवर पैसा श्रेष्ठ आहे, बरोबर की नाही हो? लगेच शिवा समोर आला, नाही नाही राजे, या जगाच्या पाठीवर परमार्थिक असं ज्ञान श्रेष्ठ आहे।
परमार्थी कसं ज्ञानश्रेष्ठ आहे. दोघांचं तिथंही भांडण चालू झालं. रोम देशाच्या राजाने ते पत्र वाचलं आणि पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं. पत्रामध्ये हे दोघंही मूर्ख आहेत, विनाकारण चित्र विचित्र प्रश्न विचारून त्या ठिकाणी मला त्रास दिला, त्यामुळं त्या दोघांना तिथं फाशीची शिक्षा द्या. पत्र वाचलं आणि रोम देशाचा राजा या जीवाला म्हणू लागला, अरे बाबा, या पत्रामध्ये काय लिहिलंय तुम्हाला माहिती आहे का दोघांना? दोघेही म्हणू लागले, माहित नाही, आम्हाला वाचायलाच येत नाही. अरे बाबा, तुमच्या राजांनी या पत्रामधून तुम्हा दोघांना आमच्या देशामध्ये फाशी देण्याची आज्ञा दिलेली आहे आणि तुमचा प्रश्न बाजूला राहू द्या, आता मी तुम्हा दोघांना फाशी देणार आहे. आता मात्र दोघं घाबरले, काय करावं सुचेना असं झालं. त्यांना त्या ठिकाणी दुःख झालं, काय बोलावं काय सांगावं काही कळेना असं झालं. थरथर कापू लागले, घाबरले आणि दोघांनीही मिळून चर्चा सुरू केली. जो पैसा श्रेष्ठ आहे म्हणणारा जीवा आहे ना, त्याला पैशाचा त्या ठिकाणी गर्व होता. तो म्हणू लागला, या जगाच्या पाठीवर पैसा श्रेष्ठ आहे. यावर शिवा नावाच्या मित्रानं जीवाला म्हटलं, तू म्हणतो ना या जगाच्या पाठीवर पैसा श्रेष्ठ आहे, तर या राजाला पैशानं जिंकून घे, पैसा देऊन राजाला विकत घे, आपल्या दोघांचा प्राण वाचतो का बघ. ठरलं ठरलं. जीवाला पैशाचा गर्व होता. तो राजाच्या समोर ताठ मान करून गेला, हात जोडून राजाला म्हणू लागला, अहो राजे, मी तुम्हाला 1,00,000 रुपये द्यायला तयार आहे, आम्हा दोघांची या फाशीतून मुक्तता करा. राजा म्हणू लागला, तुझ्या 1,00,000 रुपयानं माझं काय होणार आहे बाबा? फाशीची शिक्षा फायनल म्हणजे फायनल, फाशीची शिक्षा रद्द होणार नाही. आता मात्र जीवा घाबरला. 1,00,000 रुपये दिले तरी सुद्धा राजा मान्य होईना. 1 शून्य वाढवला. 10,000 देतो हो, आता तरी सोडा, आम्हाला फाशीतून मुक्त करा. 10,000 द्यायला तयार झाला, 10,00,000 रुपये द्यायला तयार झाला. राजा म्हणू लागला, मी पैशानं विकला जाणारा राजा नाही, काही केल्या फाशीतून मुक्तता नाही म्हणजे नाही. आता घाबरला. 10,00,000 रुपये देऊन देखील राजा आपली या प्राणातून या फाशीच्या शिक्षेतून मुक्तता करत नाही. आपला पैसा कामी आला नाही. जीवा 2 पावलं मागं सरकला आणि मित्र शिवाला शरण गेला. बाबा, पैसा श्रेष्ठ म्हणणारा मी जीवा पैशानं हरलो. याच पैशानं राजानं आपली या फाशीच्या शिक्षेतून मुक्तता केली नाही. तर आता तू म्हणतो ना या जगाच्या पाठीवर परमार्थी कसं ज्ञान श्रेष्ठ आहे, तर या ठिकाणी तू ज्ञानानं जिंकून घे आणि आपली या फाशीतून मुक्तता कर. बघू तुझं ज्ञान कामी येतं का. परमार्थी कसं ज्ञान प्राप्त असणारा शिवा ज्ञानाच्या बळावर समोर आला आणि राजाला ताठ मान करून शरण जाऊन राजाला म्हणू लागला, अहो राजे, तुम्ही काय आम्हाला फाशी देणार? आम्हाला फाशी द्यायचीच असती तर आमच्या राजानं आमच्याच देशात नाही का दिली असती? आमच्या राजानं आमच्या देशातली पीडा तुमच्या पदरात टाकली म्हणून. आता ज्ञानानं जिंकायचंय बरं का. रोम देशाचा राजा घाबरला. आमच्या देशातली पीडा आमच्या देशात म्हणजे काय? तुमच्या देशातली पीडा आमच्या देशात म्हणजे काय? स्पष्ट सांग. शिवा म्हणू लागला, अहो राजे, आमच्या देशातल्या राजाने आमची कुंडली पत्रिका वाचली. हा जो माझा मित्र आहे ना जीवा, याच्या पत्रिकेमध्ये याच्या कुंडलीमध्ये असं भविष्य लिहिलेलं आहे, हा जीवा ज्या ठिकाणी मरणार आहे, ज्या भूमीवर मरणार आहे, ज्या देशात मरणार आहे, त्या देशामध्ये पाण्याचा दुष्काळ पडणार आहे म्हटलं.
आणि माझं भविष्य असं आहे, मी ज्या भूमीवर मरणार आहे, मी ज्या गावात मरणार आहे, मी ज्या देशात मरणार आहे, त्या गावामध्ये त्या देशामध्ये कोरोनासारखी महामारी येणार आहे, हे भविष्य आमच्या राजाने वाचलं म्हणून आमच्या देशातली पीडा तुमच्या देशात टाकली म्हणली. मी तर मरायला तयार आहे, अगोदर मला फाशी द्या. जीवासमोर आला तोही चतुर झाला, नाही नाही राजे, अगोदर मला फाशी द्या. राजा घाबरला, राजा विचारात पडला. बरोबर आहे, हा शिवा म्हणतोय ते बरोबर आहे. जर राजाला फाशी द्यायचीच असती तर राजानं त्यांच्याच देशात नाही का दिली असती? इकडं का पाठवलं? तर त्यांच्या देशातली पीडा आमच्या देशात यावी म्हणून पाठवलं. राजा घाबरला आणि राजानं पत्र शिवाच्या हातात दिलं आणि सांगितलं, बाबा तुमचा प्रश्न, तुमचं उत्तर, तुमचा राजा तुम्ही तुमच्या देशामध्ये बघून घ्या. म्हणून त्या दोघांची महान अशा संकटातून मुक्तता झाली. कशाच्या बळावर? ज्ञानरूपी ज्ञानाच्या बळावर. जर तिथं ज्ञानाचा उपयोग झाला नसता तर या दोघांना प्राण गमवावा लागला असता. म्हणून जीवनामध्ये परमार्थिक ज्ञान आपल्याला संकटातून मुक्त करणार आहे. परमरहस्याचं पारायण किती जण करता आहेत? हात वरती करा. चटचट किती जण करता आहे? बरेच जण. परमरहस्यामध्ये परमरहस्यामध्ये एक ओवी आलेली आहे बाबा. ओवी, ओवी रूपामध्ये दृष्टांत, आंधळा आणि पांगळ्याचा दृष्टांत. आंधळा आणि पांगळा एका झोपडीमध्ये बसलेले असताना त्या झोपडीला आग लागते. मग आग लागलेली पाहिली कोणी? हो, पांगळ्यानं. पण आग लागलेली पाहून पांगळ्याला पळता येतं का? पळायला कोणाला येतं? आंधळ्याला. पण दिसतंय का? दिसत नाही. आता इथं सुद्धा परमार्थिक अशा ज्ञानाची गरज आहे. पांगळ्याला परमार्थिक ज्ञान होतं म्हणून तो पांगळा परमार्थिक ज्ञानाच्या बळावर मित्र आंधळ्याला म्हणू लागला, आंधळोबा आपण ज्या झोपडीमध्ये थांबलोत ना त्या झोपडीला भली मोठी आग लागलेली आहे बाबा, आणि आता मी सांगतो त्या युक्तीप्रमाणे काम नाही केलं तर आपण दोघेही जळून जाणार. तर आता मी सांगतो त्या पद्धतीनं काम करायचं. आंधळोबा तयार झाला, तू म्हणाल तसं मी करायला तयार आहे. त्यावेळेस पांगळा आंधळ्याला म्हणू लागला, मी तुझ्या खांद्यावरती बसणार आणि जिकडे जिकडे आवाजाचा इशारा करणार तिकडे तिकडे तुला त्या ठिकाणी चालायचं आहे. असं करता करता आपण दोघं या संकटातून मुक्त हो. ठरलं. आंधळा लगेच खाली बसला, पांगळा त्याच्या खांद्यावर बसला आणि उठून पांगळा जिकडे जिकडे आवाजाचा इशारा करू लागला, आंधळा तिकडे तिकडे चालू लागला आणि मुख्य दरवाजातून त्या दोघांची महान अशा संकटातून मुक्तता झाली. जर पांगळ्याला परमार्थिक ज्ञान नसतं तर ते दोघं तिथं जळून खाक झाले असते. म्हणून जीवनामध्ये ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. म्हणून जीवनामध्ये परमार्थिक ज्ञान आपल्याला कधीच हरवणार नाही, कधीच दुःख देणार नाही, कधीच कोणत्याही मांदियाळीमध्ये अपमानित करणार नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान असणं गरजेचं आहे. शिवकथेचं ज्ञान अमृत श्रवण करून पापी दराचारी भक्ताचा उद्धार कशा प्रकारे झाला याच कथा आपण या ठिकाणी या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत. पार्वती खंडाच्या पुढील कथा श्रवण करत असताना आज आपण भगवान शिव परमात्म्याचं गुणगान, भगवान शिवाच्या नामाचा महिमा, भगवान शिवाची केलेली भक्ती, भगवान शिव परमात्म्याची केलेली आराधना कधीही व्यर्थ जाणार नाही या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपण श्रवण करणार आहोत.